व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आहे सुट्टीचा दिवस. तसं काल पण आपण सुट्टी घेतलीच होती, पण आज प्रॉपर व्हॅलिड सुट्टीचा दिवस आहे. इट्स अ सॅटरडे. आणि ही ओवी गेली आहे पनवेलला आणि कावेरीसुद्धा गेली आहे गावी. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण तिला सोडून आलो. आज सकाळी ती गावी निघाली असेल, आता ऑन द वे आहे ती. बोलणं झालं आमचं. तर कसं आहे ना की आता नॉर्मली घरी असतो सुट्टीचा दिवस असल्यानंतर, तर भले कावेरी तिच्या कामामध्ये किचनमध्ये व्यस्त आहे, ओवी आजी बाबांबरोबर खेळते बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये, आणि आपण आपलं बसून एका कॉर्नरमध्ये आपलं आपलं काहीतरी करतो. तरी पण एकमेकांची एवढी सवय झालेली असते ना की भले ती माणसं घरातच आहेत, भले आपण बोलत नाही आहोत आत्ता त्यावेळेला, तरी असं वाटतं की हां हां आहे आपली माणसं बाजूला. पण तेच जर लांब गेली ना तर एकदम असं खाली खाली वाटायला लागतं आणि कसं तरी वाटतं. आणि त्यातलं आम्हाला तर असं सारखं एकमेकांच्या सोबतीची अशी सवय आहे, म्हणजे सगळ्यांचीच. आता मम्मी पप्पा जरी गावी गेले तरी कधी कधी लगेच करमेन असं होतं त्याच दिवशी. तर असं आहे पहिल्यापासूनच कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे वगैरे, असं त्या बाबतीत मी जास्त ते काही बोलत नाही आहे. पण असं नाही काही ती सवय आहे, लगेच खाली खाली पण वाटायला लागतं. तर ठीक आहे, येईल. 2-3 दिवस राहायला गेले, बरेच दिवस ती पण, तिच्या पण याच्यामध्ये काही चेंज नव्हता. ओवी च्या रुटीनमध्ये गेली आहे. कावेरीसुद्धा गेली आहे तिच्या दाजींना भेटायला. हो, ते आता व्यवस्थित असतील. तर आजचा दिवस आहे सॅटर्डे आणि आज आपण घरीच मस्त निवांत मजा करणार आहोत. आणि मी आहे ना काही गोष्टी नोटीस केल्यात, कारण हे बघा, आता तुम्हाला एक दाखवतो. आता हे जे झिपरीचं झाड आहे ना, हे आहे ना, मी एक दिवस आहे ना कॉलेजला गेलेलो कर्जतला, एक काम होतं माझं जरा बऱ्याच वर्षांचं. तर हे मी आहे ना तिथून एक आहे ना रोप आणलं होतं. तर हे लावलं, तर हे बघा ना किती हेल्दी दिसतं, एकदम ग्रीन ग्रीन आहे. आणि हे तर असंच रोडवरून म्हणजे रानटी टाईप आणलं होतं, एवढीसं होतं. ते लावलं तर बघा ना, ते त्याचा पण एक लुक मस्त वाटतं झाडाचा. आणि हे तर आपलं मदर ऑफ मिलियन्स. तर खाली ह्या ज्या कुंड्या ठेवल्यात ना, त्याच्यामध्ये माती आहे सगळ्यांमध्ये, आणि याच्यातली झाडं अशी काही लावली नव्हती. तर माझं असं प्लॅनिंग आहे, दाखवतो की माझं असं प्लॅनिंग आहे आज की हे बघा, आता हे झिपरीचं झाड आहे. तर या झिपरीबद्दल मी काय म्हणतो, आता ही झिपरी बघा, हे तर प्रॉपर मस्तवालं रोप आणलं होतं मी. खूप आधी लहान होतं, ते वाढलं इथे भरपूर, पण त्याची पानं आहेत ना अशी गळायला लागलीत बघा, सुकली आहेत. आणि याला जास्त पाणी झालं तर ते पण नाही चालत, आणि बहुतेक आता त्याला जरा कमी पाणी झालं आहे, त्याच्यामुळे ते सुकलं आहे. आणि सगळीच झाडं अशी आहे ना रुखी झाल्यासारखी झाली आहेत. मोगऱ्याची कटिंग केली होती मी, तर त्याला नवीन पालवी फुटली आहे. पण प्रॉपर कटिंग वेळच्या वेळेला व्हायला हवी, नाही तर हे बघा, आता हा गुलाब बघा, खालून काहीच पानं नाही आहे पण वरतून फुटला आहे. तर तो प्रॉपर खालूनच आधीच कटिंग व्हायला हवा होता. प्लस ते बघा, ते आता मला नाव तोंडावर येत नाही आहे. तर त्याचे कंद नीट लावून प्रॉपर मातीत लावतो. याच्यामध्ये माती रिफिल करावी लागेल सगळ्यांमध्ये. हे बांबूचं झाड बघा, याच्यामध्ये जी खाली पिवळी पानं झाली आहेत ती सगळी काढून मेंटेन करतो. हे झाड चांगलं आहे तसं बघा. आणि हे पण एक चांगलं झालं आहे आता. त्याच्यानंतर हे याची कटिंग केली होती, तर हे जरा आहे आता सिरसावर. अळूचे कंद परत नीट लावतो, बाकी तर व्यवस्थित आहे. आणि हे बघा, बेबी सनरोजचं हे आहे ना, याला आहे ना पाणी वगैरे अजिबात जास्त झालं तर चालत नाही. तर एवढी मोठी वेल झाली होती, पण त्याची पानं बघा कशी झाली आहेत. तर याची आहे ना कटिंग आहे ना, मी आहे ना आळूची एक कुंडी रिकामी करतो आणि त्याच्यात कटिंग लावतो. कारण एक एवढीशी जरी कटिंग लावलेली मी, तर त्याचं बघा किती आलं आहे ते दिसतं तुम्हाला. आणि हे हेल्दी आहे, हे बेबी सनरोजच आहे. तर हे कटिंग लावतो, सगळं व्यवस्थित मस्त करतो आज जरा झाडांचं काम, तर जरा बरं वाटेल. म्हणजे झाडं पण सोबतच वाढत राहिली ना, तरी पण वाटतात की घरातले सदस्य आहेत. तर हे जरा काम करतो मी आज, घरी आहे तर. भेटा. घरी आहोत तर चटपटीत मिरच्या वगैरे केल्यात. मिरची वडे. हे बघा, मिरची वडे. आता ही आहे ना, मी ॲक्च्युली ना आधी दाखवायला पाहिजे होतं तुम्हाला, ते राहिलं. याच्यामध्ये ना ह्या मिरच्या असतात ना मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये कसं केलं सांग जरा. मिरचीमध्ये बटाट्याची भाजी भरून हां आणि मग बेसन पीठ लावून फ्राय केली. हां मिरची वडे. म्हणजे मिरचीमध्ये नॉर्मली शेंगदाण्याचं किंवा काय नॉर्मल आधी मीठ भरतो, तसं न करता बटाट्याची भाजी भरली आहे थोडी. मिरची वडेच झाले ते. आणि इथे चपात्या, ह्या आपल्या शेया चपात्या असतात, म्हणजे काल संध्याकाळच्या होत्या, त्या तळून घेतल्यात, फ्राय केल्यात मस्त कडक कुरकुरीत. आणि बाकी हे कसं कालवण आहे, बटाट्याचं कालवण. हे इथे दही लावलं आहे, आणि दहीचं हे पण
आणि वरण भात असा मेन्यू आहे. एक चिल वातावरण आहे असं. आणि करू जरा झाडांचं करू, ते तुम्हाला झाडांचं करत असताना दाखवेल मी. आणि मी आत्ता जरा या फुटेजमध्ये बघितलं, आता मागे गेलो ना तेव्हा ओवीचा हा फोटो दिसला माझ्या मागे. तर मुद्दाम या फोटोबद्दल सांगायचं म्हणजे तुम्हाला मग जवळून दाखवतो. आता हा फोटो बघा. हा फोटो नाही आहे, सॉरी, हे स्केच आहे, ड्रॉइंग आहे, स्केच आहे. आणि याचं हे कशावरून काढलं आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो. हे बघा, हा ओवीचा, हे बघा हा फोटो आहे ना, याच्यावरनं काढलं आहे, एकदम डिट्टो सेम. आणि हे कोणी काढलं आहे तर कावेरीची मैत्रीण आहे बालपणीची, पनवेलला राहते, म्हणजे नेबर्स आहेत ते. तर छकुली मावशी ओवीची, तर तिने हे काढलं आहे. हे बघा इथे नाव पण लिहिलं आहे, आकांक्षा. तर तिने बघा ना किती डिट्टो काढलं, म्हणजे ती स्केचेस वगैरे काढते. तर हे एकदम मस्त तिने कावेरीला ओवीचं स्केच काढून दिलं होतं गिफ्ट, ॲज अ गिफ्ट म्हणून. एकदम मस्त वाटते बघा ना. आणि ती आठवण झाली आता कायमस्वरूपी, वॉलवर आम्ही इथे लावून घेतले. तर आहे. आणि तिने कावेरीला गिफ्ट पण दिलं होतं तिच्या बड्डेला, एक असं मस्त मोठी ड्रॉइंग बुक घेतली होती आणि त्याच्यामध्ये केलं आहे तिने क्राफ्ट वगैरे असं मस्त कलाकारी करून. ते एकदा एका व्हिडिओमध्ये आपण पूर्ण दाखवूया, म्हणजे किती लक्षपूर्वक कॉन्सन्ट्रेट करून वेळ काढून तिने केलं आहे ना. हे इवन हे पण, आता हे काय एक दिवसाचं काम नाही आहे, याच्यासाठी डिटेलिंग लागते. तर ते आर्टिस्टलाच माहिती असतं किती वेळ खाऊ आहे ते, पण एकमेकांच्या प्रेमापोटी. पण मस्त वाटलं मला, आता दिसलं ना ते मागे फुटेजमध्ये, म्हटलं याच्याबद्दल पण एकदा सांगावं. तर छान आहे. थँक्यू छकुली, जर तू बघत असशील तर परत एकदा थँक्यू म्हणायची पण गरज नाही आहे असं तू म्हणशील नंतर, पण मस्त काढलं आहे, छान. चला दुपारी जेवणाचं ताट रेडी झालं आहे, जेवायला बसूया. आणि हे बघा बटाट्याचं कालवण, म्हणजे रस्सा भाजी, दही, मिरची भजी, ही चपाती फ्राय केलेली आणि ही बाजरीची भाकरी. तर आता ही मिरची भाजी पहिल्यांदा केली आहे अशी वाटतं. मग ऑब्व्हियसली पहिल्यांदाच केली, कारण मी याच्या आधी बघितली नव्हती. तर बघूया जर खाऊन कसं वाटतंय. मिरची वडा आहे म्हणतात. मिरची वडा एकदम वेगळं लागतं आहे, म्हणजे वेगळं म्हणजे एकदम टेस्टी लागतं आहे. वडापाव आणि सोबत मिरची खातो ना, तसं ऑलरेडी हे पॅकेज वाटते. हे बघा, आतमध्ये बटाट्याची भाजी आहे आणि चांगलं लागतं, एकदम वेगळाच आयटम झाला आहे. चांगलं आहे, परत करण्यासारखं, किंवा तुम्ही पण करून बघा आतमध्ये बटाट्याची भाजी करून एकदा, खरंच चांगलं आहे. हाय, गुड इव्हनिंग. आणि आत्ता घेतो चहा. थोडा दुपारी झोपलो होतो, म्हणजे झोपलो नव्हतं खरं तर, ब्लॉग एडिट करत होतो पडून बेडवर. झोप पण नव्हती आली एवढी काय खास. तर म्हटलं ब्लॉग एडिट करूया आणि टाकूया. तर कालचा ब्लॉग एडिट करून आत्ता अपलोड झालेला आहे, तुम्ही नक्की बघा जाऊन. आणि जे म्हटलं होतं झाडांचं आपण थोडंफार हे करूया काम. आणि माती टाकायची होती, माती रिफिल करायची होती कुंड्यांमध्ये. तर आत्ता झाडांना काही मी हात लावत नाही आहे, कारण संध्याकाळ झाली आहे, झाडं पण जरा रेस्ट घेत असतील. तर माती टाकून देऊया, माती फक्त रिफिल करूया. ती काय फक्त लूज करून त्याच्यावरती टाकायची आहे. तर तेवढं आपण करूया चहा पिल्यानंतर. तर या चहा प्यायला. एक काम करतो, जे हे आता काम करायचं होतं ना मला, ते थोडं मी उद्यावर ढकलतो, कारण आता काय ऑलरेडी अंधार झालेला आहे आणि तुम्हाला पण नीट दिसणार नाही दाखवलं तर. आणि मेन म्हणजे काय आहे की जी मातीच टाकायची आहे, ठीक आहे, रिफिल करायची आहे, पण जी आधीची माती आहे ती थोडी भुसभुशीत, म्हणजे थोडी लूज करून घेऊया. आणि एकदा करायला घेतलं की प्रॉपरच करूया. मग त्याच्यामुळे म्हटलं की नको उगाच घाई घ्यायचं, कारण हे पण झाड मी इथे आणून ठेवलं आहे, ते जरा घरात होतं, त्याला सनलाईट मिळत नव्हती. प्रॉपर जरा थोडं बांधून व्यवस्थित सेटअप करूया इथला, असं मागच्या वेळेस एकदा केलेला तसा. तर म्हटलं उद्याच करूया याला जरा प्रॉपरली एकदम. हे बघा, मदर ऑफ मिलियन्स, म्हणजे याला आहे ना, हे मदर ऑफ मिलियन का म्हणतात माहिती आहे? इथे पानं येतात, त्याला पानालाच पानं येतात खूप सारी, आणि ते पान छोटं जरी खाली पडलं नाही तरी त्याला नवीन झाड येतं. म्हणजे हे एका छोट्या याचं आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो. याला पूर्ण झाड आहे, म्हणजे हे असं पडलं होतं तेव्हा हे पूर्ण मोठं झाड आलेलं. तर अशी काही काही झाडं आहेत मस्त, बघूया आपण. चला, तसंही आता रात्र झालेलीच आहे, म्हणजे रात्रीचे 8:15 वाजलेत. आणि थोड्या वेळाने जेवून झोपेल, कारण आज दुपारी काही आराम नाही झालेला तसा. ब्लॉग एडिट करत होतो, झोपलो वगैरे नाही. घरी असल्यावर थोडं झोपतो ना आपण. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या थोडं
घरातली कामं वगैरे आटपूयात. मला ग्रंथवाचनाला पण सुरुवात करायची आहे. झाडांचं काम आहे, इस्त्रीला कपडे द्यायचे आहेत आणि मेन गाडीचं माझी ब्रेक केबल तुटली आहे पुढची, तर ती पण आपण रिपेअर करायला घेऊन जाऊया, म्हणजे सुट्टीच्या दिवशी नको कामं अडकून राहिला. तर ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. सबस्क्राईब करा. बाय बाय. हे जे आहे ना हे हो फोकस 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 का नाही होत? अरे यार, खालीच ठेवून दाखव. हे बघा, थांबा इथे ठेवतो. कुठे गेलं? हां, हेच. हे बघा हे.